हा स्टुडंट्स, प्रिव्हियस लेक्चरला आपण कॉन्करंट फोर्स सिस्टीम ह्या पार्टमधील पुल टाईप हा जो प्रकार आहे, म्हणजे फोर्स एकाच बिंदूतून बाहेर पडणारे फोर्स म्हणजे पुल टाईप फोर्स. कॉन्करंट म्हणजे एकाच बिंदूतून बाहेर पडणारा पुल टाईप फोर्स, या संदर्भातील एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलं. ओके, आता सेकंड त्यामध्ये आपल्याला पुश टाईप फोर्स जे असणार आहे, म्हणजे एकाच बिंदूकडे येणारे किंवा एकाच बिंदूतून बाहेर पडणारे. आता ह्यामध्ये पुश टाईप आहे किंवा बोथ पद आहेत. ह्यामध्ये कसं आहे, आता हा 300 न्यूटनचा फोर्स बाहेर जात आहे म्हणजे हा पुल आहे. तर 400 न्यूटनचा फोर्स हा बाहेर जात आहे म्हणजे पुल आहे. त्यामध्ये 600 न्यूटनचा फोर्स हा आत येत आहे त्यामुळे हा पुश आहे. 1200 न्यूटनचा फोर्स बाहेर जात आहे त्यामुळे हा पुल आहे. 800 न्यूटनचा फोर्स व्हर्टिकली अपवर्ड येत आहे, तो म्हणजे आत येत आहे त्या पॉईंटकडे, म्हणजे तो काय पुश आहे. म्हणजे दोन पुश आहेत आणि 1200, 400, 300 न्यूटनचा फोर्स काय पुल टाईप. ओके, त्यामुळे काय कॉम्बिनेशन आहे, पुश टाईप अशी पुश टाईप, बट इट इज कॉम्बिनेशन ऑफ पुल टाईप आणि पुश टाईप या प्रकारचे काय असणार आहे, एक्झाम्पल असणार आहे. ओके, ते मी तुम्हाला एकदा एक्सपेरिमेंटसाठी किंवा सॉल्व्ह करण्यासाठी घेतलेलं आहे. सेमच कंडिशन असणार आहे. आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, सगळे हॉरिझॉन्टल फोर्स, प्रत्येक फोर्स जो आहे त्याचे एफ एक्स आणि एफ वाय आपल्याला काय करायचे, फाइंड आउट करायचे. म्हणजे 300 न्यूटनच्या फोर्सचा एफ एक्स एफ वाय, 400 न्यूटन फोर्स त्याचा एफ एक्स एफ वाय, 600 न्यूटन फोर्स त्याचा एफ एक्स आणि एफ वाय, 1200 न्यूटन फोर्स त्याचा एफ एक्स आणि एफ वाय, आणि 800 न्यूटन फोर्स त्याचा एफ एक्स आणि एफ वाय. ओके, आता आपल्याला जे फोर्स ऍक्सिस वरती आहे त्याचा एफ एक्स आणि एफ वाय आपण, म्हणजे ऍक्सिस म्हणजे हा 800 न्यूटनचा फोर्स हा वाय ऍक्सिस वरती आहे, त्याचा एफ एक्स आणि एफ वाय आपण फाइंड आउट करू शकतो डायरेक्टली. ओके, त्यानंतर 300 न्यूटनचा फोर्स हा ऑन एक्स ऍक्सिस वरती आहे त्यामुळे त्याचा एफ एक्स आणि एफ वाय आपल्याला मिळू शकतो, कारण की त्याचा अँगल काय असणार आहे, 0 असणार आहे. ओके, आता राहिले 400 न्यूटन फोर्स, 600 न्यूटन फोर्स आणि 1200 न्यूटन फोर्स. ह्या 3 फोर्सेसचं एफ एक्स आणि एफ वाय महत्वाचं आहे का, कारण की हे फोर्स हॉरिझॉन्टलशी काहीतरी अँगल करत आहेत, त्यामुळे तिथं प्रत्येकाचं हॉरिझॉन्टल कंपोनंट म्हणजे एफ एक्स आणि व्हर्टिकल कंपोनंट म्हणजे एफ वाय काय असणार आहेत, अँगलवर डिपेंड आहे. ओके, मग प्रत्येक फोर्सला अँगल घेताना नेहमी काय करायचं आहे, विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल घ्यायचं. आता ह्या 400 न्यूटन फोर्सला अँगल विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल किती आहे, 30 आहे. सो ह्याचा हे करेक्ट आहे. ओके, त्यानंतर 600 न्यूटन फोर्सचा जो काय पुश टाईप आहे म्हणजे आत येत आहे. ओके, 600 न्यूटन फोर्स तो विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल अँगल किती आहे, 50, त्यामुळे हे पण बरोबर आहे, हे ॲज इट इज घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा 1200चा फोर्स जो आहे, ओके, तो 65 डिग्री अँगल करताय विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल. ओके, आणि तो बाहेर जात आहे, तो त्याला पण काय 65 डिग्री काय विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल अँगल मिळालेला आहे. त्यामुळे आपण आता डायरेक्टली एफ एक्स आणि एफ वाय फाइंड आउट करू शकेल. ओके, त्यामध्ये त्याप्रमाणे काय करा, डायग्राम ड्रॉ करून घ्या. त्यामध्ये ऑन एक्स ऍक्सिस 300 न्यूटन आहे. ओके, 300 न्यूटन ऑन एक्स ऍक्सिस वरती आहे, त्यामुळे एक्स ऍक्सिस म्हणजे काय आपलं असतं, हॉरिझॉन्टल ऍक्सिस म्हणजे एफ एक्स. आपल्याला एफ एक्स मिळाला की प्लस 300 न्यूटन, एफ एक्स मिळाला आपल्याला 300 न्यूटन. ओके, आणि ह्यावेळी हा फोर्स फक्त हॉरिझॉन्टल मध्ये असणार आहे त्यामुळे एफ वाय त्याचा काय असणार आहे, 0 असणार आहे. ओके, त्याप्रमाणे आपण काय केलं, हे सॉल्व्ह करून घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर ना असं जाऊया आपण 400 न्यूटनचा फोर्स, त्याचा काय करूया, फोर्स रिसॉल्व्ह करून घ्या. ओके, हा फोर्स 400 न्यूटनचा जो आहे तो 30 डिग्री विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल अँगल करून तो बाहेर जात आहे. ओके, हा फोर्स बाहेर जात आहे, मग त्या फोर्सचं जे काही हॉरिझॉन्टल कंपोनंट एफ एक्स आणि त्या फोर्सचा व्हर्टिकल कंपोनंट एफ वाय हे काय कसं होतील, हे पण काय होतील, ह्याप्रमाणे एक हॉरिझॉन्टली बाहेर जाईल एफ एक्स आणि हा पण व्हर्टिकली इथून काय होईल, वरती जाईल. ओके, सो ह्याप्रमाणे काय होईल, एफ एक्स काय जाईल टुवर्ड्स ईस्ट म्हणजे उजव्या साईडला जाईल, आणि हा जो एफ वाय आहे तो काय टुवर्ड्स नॉर्थ, हा वरच्या साईडला जाईल. ओके, अप साईडला. तर त्याप्रमाणे एफ एक्स म्हणजे काय, एफ कॉस थिटा, त्याप्रमाणे एफ म्हणजे काय असणार आहे, 400 कॉस ॲज इट इज प्लस क्लॉस थिटा, थिटा किती येतो बघा, 30 डिग्री, 30 डिग्री आहे तो घ्यायचा आहे, आणि ह्याची डायरेक्शन टुवर्ड्स ईस्ट असल्यामुळे हे पॉझिटिव्ह होईल. सेम त्याप्रमाणे एफ साइन थिटा, एफ किती आहे, 400 साइन 30, आणि हा अप साईडला आहे, नॉर्थ साईडला आहे, त्यामुळे हा प्लस घेतलाय. त्याप्रमाणे एफ एक्स आणि एफ वाय फाइंड आउट करून घेतलाय. सेम त्याप्रमाणे काय करा, इकडे या आता. ओके, हा 600 न्यूटनचा फोर्स आहे, त्याचं काय करा, 600 न्यूटन फोर्स रिझॉल्व्ह करा. ओके, हा 600 न्यूटनचा फोर्स जर बघितला तर तो आत येत आहे, इथं काय होत आहे, हा फोर्स आत येत आहे, बरोबर आहे. हा आत आल्यामुळं हा फोर्सचं रिझॉल्युशन कसं होईल, एफ एक्स हा अशा प्रकारे रिझॉल्व्ह होईल आणि एफ वाय हा अशा प्रकारे रिझॉल्व्ह होईल. ती डायरेक्शन काय होईल, आत येईल. हा फोर्सच्या डायरेक्शनवरती एफ एक्स आणि एफ वायच्या डायरेक्शन डिपेंड्स आहे. ओके, हा फोर्स जर बाहेर गेला असता तर ही डायरेक्शन काय झाली, बाहेर गेली असती. ओके, परंतु हा फोर्सच पुश टाईप असल्यामुळे, आत असल्यामुळे ही पण डायरेक्शन, या दोन डायरेक्शन काय असेल, आत साईडला असतील. ओके, त्यामुळे एफ एक्स काय होईल, एफ कॉस थिटा, एफ वाय काय होईल, एफ साइन थिटा. ओके, आता एफ साइन थिटा काय 50 डिग्री आहे, ॲज इट इज घ्यायचं आहे, त्यामुळे 600 कॉस 50 आणि 600 साइन 50 राहते काय, फक्त साइन. आता यामध्ये एफ एक्स टुवर्ड्स कुठे येते बघा,
अशा प्रकारे डायरेक्शन कुठे आहे, ईस्टला आहे, राईट साईडला आहे, त्यामुळे हे प्लस येईल, प्लस 600 कॉस थिटा, कॉस 50. त्यानंतर साइन थिटा जे आहे किंवा एफ वाय जे कंपोनंट आहे व्हर्टिकल, त्याची डायरेक्शन काय आहे, खाली येत आहे. मग खाली घेतलेला आपण काय घेतोय, मायनस घेतोय, त्यामुळे मायनस 600 साइन 50 या प्रकारे. त्यानंतर पुन्हा घ्या 1200 न्यूटन फोर्सचा, यामध्ये हा फोर्स बाहेर जात आहे 65 डिग्री अँगलला, ओके, विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल. त्याप्रमाणे काय करा, एफ एक्स हॉरिझॉन्टल कंपोनंट आणि एफ वाय व्हर्टिकल कंपोनंट ड्रॉ करून घ्या. आता ह्या फोर्स डायरेक्शन बाहेर जात आहे, त्यामुळे ह्या प्रकारे एफ एक्स पण बाहेर जाईल, एफ वाय पण खाली काय होईल, बाहेर जाईल, ओके, अशा प्रकारे. सो एफ एक्स लेफ्टला जात आहे, त्यामुळे तिथं मायनस येईल, मायनस 1200 कॉस 65 डिग्री, ओके. त्यानंतर हा काय वेळेला खाली जाते, त्यामुळे ते पण काय होईल, मायनस होईल, डाऊनवर्ड साईड मायनस 1200 साइन 65 डिग्री. ह्या प्रकारे काय घ्यायचं, एफ एक्स आणि एफ वाय मिळाले. प्रत्येक फोर्सचं एफ एक्स आणि एफ वाय व्हॅल्यू काय करायची, फाइंड आउट करून घ्यायची. त्यानंतर लास्टला आहे 800 न्यूटन फोर्स. हा व्हर्टिकल आहे, व्हर्टिकल म्हणजे काय, एफ वाय. तर एफ वाय फक्त आपल्याला व्हॅल्यू मिळेल, एफ वाय किती आहे, प्लस 800 न्यूटन, कारण की हा फोर्स वरती जात आहे, वरती डायरेक्शन जात असेल तर तो काय घ्यायचा आहे, प्लस घ्यायचा आहे. यामध्ये हा फोर्स फक्त एफ वायच मिळेल, एफ एक्स काय असणार आहे, व्हॅल्यू याची 0 असणार आहे, ओके. जो हॉरिझॉन्टल फोर्स असणार आहे त्याची एफ एक्स व्हॅल्यू मिळते, त्याची एफ वाय व्हॅल्यू मिळत नाही. त्याप्रमाणे जो फोर्स व्हर्टिकल आहे त्याची एफ वाय व्हॅल्यू मिळते, एफ एक्स ची व्हॅल्यू काय असते, 0. या प्रकारे एफ एक्स आणि एफ वाय आपण काय केले, फाइंड आउट करून घेतले. स्टेप नंबर 1, ओके. जे काही एफ एक्स चे फोर्स आहेत, रिझॉल्व्ह ऑल फोर्सेस हॉरिझॉन्टली, इथे लिहायचं आहे विद्यार्थ्यांनी, रिझॉल्व्ह ऑल फोर्सेस हॉरिझॉन्टली, ओके. त्याप्रमाणे समेशन एफ एक्स म्हणा, आणि जे एफ एक्स चे फोर्स आहेत ते सगळे काय करा, एकत्र घ्या विथ साइन. आता ह्यामध्ये काय काय घेतले बघा, प्लस 300, एफ एक्स इथून सुरुवात करा, प्लस 300 घेतले, बरोबर आहे. त्यानंतर हा फोर्सचा एफ एक्स प्लस 400 कॉस 30, प्लस 400 कॉस 30 हे घेतले. आता ह्या फोर्सचा एफ एक्स घ्या, कोणता आहे हा, प्लस 600 कॉस 50, प्लस 600 कॉस 50, ओके. त्यानंतर हा फोर्स जो आहे याचा फोर्सचा एफ एक्स कोणता आहे हा, ओके, तो घ्या मायनस 1200 कॉस 65, मायनस 1200 कॉस 65. त्यानंतर इथं हा फोर्स जो आहे त्याचा एफ एक्स किती आहे, 0 आहे, त्यामुळे ते घेतलं नाही, ओके. त्याप्रमाणे हे व्हॅल्यू काय करा, सॉल्व्ह करा, तुम्हाला समेशन एफ एक्स जो येईल ते 524.94 न्यूटन येईल. नेक्स्ट, रिझॉल्व्ह ऑल फोर्सेस. स्टेप नंबर 2, रिझॉल्व्ह ऑल फोर्सेस व्हर्टिकली. सो समेशन एफ वाय इज इक्वल टू, आता ह्यामध्ये इथं जावा, ह्या फोर्स पासून सुरुवात करा. आता ह्यामध्ये एफ वाय काय आहे, 0 आहे, त्यामुळे मी ते ॲज इट इज घेतलं नाही, ओके. त्यानंतर ह्या फोर्स बद्दल, एफ वाय काय आहे, ह्या फोर्सचा प्लस 400 साइन 30 तो घ्या, प्लस 400 साइन 30, ओके. त्यानंतर इथे ह्यामध्ये एफ वाय कोणता आहे हा, तो घ्या, मायनस 600 साइन 50, मायनस 600 साइन 50, ओके. त्यानंतर इथे मायनस 1200 साइन 65, मायनस 1200 साइन 65, ओके. त्यानंतर हा फोर्स, त्याचा एफ वाय किती, 800 प्लस 800 प्लस 800 सगळे ऍड करा किंवा मायनस करा, त्याचं जी काही व्हॅल्यू येईल, समेशन एफ वाय इज इक्वल टू मायनस 547.19 न्यूटन, ओके. एफ एक्स हा प्लस आहे, एफ वाय हा मायनस आहे, न्यूटन हा फोर्स आहे. आता रिझल्टंट फाइंड आउट करायचा आहे. रिझल्टंट वी नो दॅट रिझल्टंट इज इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये एफ एक्स स्क्वेअर प्लस एफ वाय स्क्वेअर. याप्रमाणे ह्या व्हॅल्यू, दोन्ही व्हॅल्यू यामध्ये पुट करा, तुम्हाला रिझल्टंट मिळेल 758.28 न्यूटन, ओके. त्यानंतर त्या रिझल्टची डायरेक्शन आपल्याला माहित पाहिजे, ओके. त्यासाठी डायरेक्शन क्यू कसं फाइंड आउट करायचा, तेव्हा जो रिझल्ट येईल त्याची डायरेक्शन, त्यासाठी थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स समेशन एफ वाय अपॉन समेशन एफ एक्स. त्यामध्ये काय करा, एफ वाय ची व्हॅल्यू 547.19 डिवाइड बाय एफ एक्स 524.19 डिवाइड करा, तुम्हाला काय मिळेल, थिटा मिळेल, ओके. त्यामध्ये टॅन इनवर्स करण्यासाठी काय करायचं आहे, विद्यार्थ्यांनी शिफ्ट दाबून टॅन प्लेस करायचा, टॅन काय करायचा आहे, प्रेस करायचं, जेणेकरून टॅन इनवर्स साठी, ओके. टॅन इनवर्स करण्यासाठी काय करायचं, शिफ्ट आणि टॅन दाबायचं आहे, जेणेकरून तुम्हाला काय मिळेल, टॅन इनवर्स म्हणजे तुम्हाला अँगल मध्ये ती व्हॅल्यू मिळेल 46.18 डिग्री, ओके. आता तुम्हाला थिटा पण मिळाला, रिझल्टंट पण मिळाला, परंतु तो रिझल्टंट हे कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे, त्या फोर्सचा रिझल्टंट कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे, म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट की फोर्थ क्वाड्रंट, आणि तो त्या कोणत्याही क्वाड्रंट मध्ये असताना विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल किती अँगल करत आहे, हे आपण काय केले, फाइंड आउट केले, ओके. त्यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे, फक्त क्वाड्रंट माहित पाहिजे. आता त्यासाठी काय करायचं आहे, समेशन एफ एक्स किती व्हॅल्यू आले बघायचं आहे, आणि समेशन एफ वाय ची व्हॅल्यू कोणत्या साईन आल्या बघायच्या. तर समेशन एफ एक्स काय प्लस आहे, समेशन एफ वाय काय आहे मायनस आहे, ओके. तर आपल्याला समेशन एफ एक्स प्लस आणि समेशन एफ वाय मायनस, ओके, अशा पद्धतीने जर असेल, ओके, तर त्यामध्ये कोणत्या क्वाड्रंट मध्ये असेल, समेशन एफ एक्स प्लस समेशन एफ वाय मायनस, ओके. आता ह्यामध्ये जो रिझल्टंट आहे तो काय आहे, पॉझिटिव्ह आहे, ओके.
सो इट इज बाहेर जात आहे हा फोर्स. ओके, ह्यामध्ये जर आपण बघितलं ओके तर हा फोर्स फर्स्ट सेकंड फोर्थ क्वाड्रंट. सो आता ह्यामध्ये समेशन एफ एक्स इज पॉझिटिव्ह अँड समेशन एफ वाय इज निगेटिव्ह. ओके, सो आर जो आहे रिझल्टंट जो आहे तो लाईज इन फोर्थ क्वाड्रंट विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल अँगल 46.18. हा हॉरिझॉन्टल शी 46.18 काय करणार आहे रिझल्टंट लाईज करणार आहे. ओके, त्याप्रमाणे काय करायचं आहे 4 क्वाड्रंट दाखवून त्यामध्ये 4थ्या क्वाड्रंट मध्ये हा रिझल्टंट फोर्स आणि त्याचा थिटा 46.18 हा काय करायचा यामध्ये सगळ्यांना म्हणजे दाखवायचं शेवटला आणि स्केच काय करायचे ते ड्रॉ करायचे. ओके, याप्रमाणे हा प्रॉब्लेम काय करायचा विद्यार्थ्यांनी सॉल्व्ह करायचा आहे. अजून एक फॉर्म्युला बघूया आपण. प्रॉब्लेम ए फोर्स ऑफ 2, 4, 6 and 8 kilonewton respectively act on a regular pentagon. आता हा पेंटॅगॉन आहे म्हणजे 5 बाजू आहेत 1 2 3 4 5 5 साइड्स आहेत त्यामुळे तो पेंटॅगॉन आहे. ओके, फाइंड द रिझल्टंट इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. आता ह्यामध्ये रिझल्टंट जो आहे आर फाइंड आउट करायचा आहे इन मॅग्निट्यूड म्हणजे ती रिझल्टची व्हॅल्यू आणि डायरेक्शन थिटा आपल्याला काय करायचं आहे फाइंड आउट करायचं आहे. आता हा पेंटॅगॉन असेल किंवा ऑक्टॅगॉन असेल किंवा हेक्झॅगॉन असेल पंचकोन सहाकोन सात अष्टकोन कोणत्याही प्रकारचे असतील तर त्यांनी ह्याच प्रकारे काय करायचं प्रॉब्लेम काय करायचा तो सॉल्व्ह करायचा आहे. सो आपल्याला पहिल्यांदा एक्सटेरियर अँगल जो आहे हा एक्सटेरियर अँगल हा काय करायचा फाइंड आउट करून घ्यायचा. ओके, प्रत्येकाचा काय असणार आहे हा एक्सटेरियर अँगल असणार आहे. ओके, त्यानंतर हा एक्सटेरियर अँगल असणार आहे की त्यानंतर हा एक्सटेरियर अँगल असणार आहे की त्यानंतर हा एक्सटेरियर अँगल असणार आहे. असं प्रत्येकाचे एक्सटेरियर अँगल किती आहेत हे माहित असणं ह्यामध्ये गरजेचं आहे बिकॉज आपल्याला ह्यामध्ये अँगलच माहित नाही. पेंटॅगॉन आहे बट आपल्याला अँगलच माहित नाही. अँगल माहित असल्याशिवाय आपण फोर्स रिझॉल्व्ह करू शकत नाही बिकॉज कॉस थिटा आपल्याला किंवा साइन थिटासाठी थिटा लागत असतो. त्यासाठी आपल्याला टू फाइंड एक्सटेरियर अँगल आता पेंटॅगॉन साठी असेल किंवा ह्याच्यासाठी एक्सटेरियर अँगल फाइंड आउट करायचा झाला तर त्यासाठी फॉर्म्युला आहे 360 डिवाइडेड बाय नंबर ऑफ अँग्युलर पॉइंट्स. ओके, to find exterior angles is equal to 360 divided by number of angular points. आता 360 divided by number of angular points किती आहेत 1 2 3 4 5 5 number of angular points. So divided by 5 is equal to 72 डिग्री म्हणजे 72 डिग्री. हा किती आहे 72 डिग्री. हा 72 आहे, हा 72 आहे, हा 72 आहे आणि हा 72 आहे. असे सगळे काय आहेत हे 72 डिग्रीचे सगळे एक्सटेरियर अँगल्स आहेत. ओके, एक्सटेरियर म्हणजे बाहेरचे अँगल्स आहेत. ओके, त्याप्रमाणे काय केले हा एक 72 अँगल डिग्रीसाठी हा अँगल मी क्रिएट केलेला आहे. ओके, आता मला वी नो दॅट की हा 2 क्वाड्रंट मध्येच आहे ते सगळे. ओके, आता त्यामुळे ह्याचा किती अँगल असणार आहे 180 अँगल असणार आहे. ओके, आता हा 72 डिग्री असेल तर बाकीचे किती राहिले तर बाकीचे किती असतील 180 मायनस 72 तर किती असतील बाकीचे ते त्याप्रमाणे असतील 180 मायनस 72 मी केला 180 मायनस 72 तर 108 किती असणार आहे 108. ह्या पॉईंट पासून ह्या पॉईंटचं हे जे काही अँगल असणार आहे ते किती असणार आहे 108 डिग्री असणार आहे. ओके, कारण की हा जो काय आहे ते एकच 2 क्वाड्रंट आहेत क्वाड्रंट 1 क्वाड्रंट 2. ओके, हा 180 डिग्रीचा तो काय क्वाड्रंट असणार आहे. तर त्यामधून 72 अँगल वजा केलं तर आपल्याला ह्या पॉईंट पासून हाच अँगल मिळेल आणि ह्यामध्ये 3 फोर्स आहेत. हा एक फोर्स आहे, हा फोर्स आहे, हा फोर्स आहे, हा फोर्स आहे, 4 फोर्स आहेत. ओके, त्यामुळे किती डिवाइड झाले बघा हा एक अँगल क्रिएट झालाय इथे हा एक अँगल क्रिएट झालाय आणि इथं हा एक अँगल क्रिएट झालाय. त्यामुळे प्रत्येकाचा अँगल आपल्याला माहित असायला पाहिजे. सो आता इथे किती इथून इथे आले 108 तर 108 डिवाइड बाय 3 केलं कारण की 3 अँगल्स आपल्याला पाहिजे 1 2 3. सो 108 डिवाइड बाय 3 प्रत्येक मधील 2 सपोज हा 2 किलोमीटर फोर्स आहे आणि 4 किलोमीटरचा फोर्स ह्यातील अँगल जो आहे तो 36 असणार आहे. 4 ते 6 मध्ये हा 36चा अँगल आहे. 6 ते 8 हा 36 डिग्रीचा अँगल असणार आहे. ओके, कारण की 108 डिवाइड बाय 3 केल्यानंतर आपण प्रत्येकातला अँगल आपल्याला मिळाला 36 36 36. ओके, सो ह्याप्रमाणे काय करायचं ही डायग्राम पुन्हा व्यवस्थित काढून घ्यायची. ओके, आता ह्याप्रमाणे ह्या अगोदरच्या ह्याच्याप्रमाणे काय करायचे ह्याप्रमाणे डायग्राम ही काढून घ्यायची. ओके, तर ह्याप्रमाणे ह्या पॉईंट पासून 8 किलोमीटरचा फोर्स बाहेर जात आहे. सो ह्या पॉईंट पासून 8 किलोमीटरचा फोर्स बाहेर जात आहे. ओके, त्यानंतर पुन्हा ह्याच पॉईंट मधून हा जो 6 न्यूटनचा फोर्स आहे विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल 36 अँगल तो काय करत बाहेर जात आहे. इथून 36 डिग्रीला हा 6 किलोमीटरचा फोर्स बाहेर जात आहे. ओके, त्यानंतर ह्या पॉईंट पासून 4 किलोमीटरचा फोर्स बाहेर जात आहे. ओके, सो हा 36 आहे, हा 36 आहे. त्यामुळे विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल हा किती होईल 36 + 36 72. ओके, त्यामुळे ह्या बाहेरून 72 अँगल वरती हा जो फोर्स आहे 4 किलोमीटरचा तो बाहेर जाईल. ओके, त्यानंतर ना हा जो फोर्स आहे 2 किलोमीटरचा ओके तो काय होईल तो पण 72 डिग्रीचा आहे. तो 72 डिग्रीचा हा किलोमीटर फोर्स बाहेर जात आहे. ह्या प्रकारे आपण काय केले
विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल अँगल ह्यामध्ये मार्क केलेला आहे. ओके, आता काय करायचं पुन्हा एकदा सगळ्यांनी हा फोर्स सगळे जे फोर्स काय करायचे ते रिझॉल्व्ह करून घ्यायचे. याचा एफ एक्स एफ वाय, 6 किलोमीटरचा एफ एक्स एफ वाय, 4 किलोमीटरचा एफ एक्स एफ वाय, 2 किलोमीटरचा एफ एक्स एफ वाय. ओके, असे 1 2 3 4 4 जे फोर्स आहेत त्यांचे प्रत्येकाचे 4 एफ एक्सच्या व्हॅल्यू आणि प्रत्येकाचे 4 ह्या एफ वायच्या व्हॅल्यू काय होतील ह्यामध्ये क्रिएट होतील. ओके, यामध्ये 6 किलोमीटरच्या फोर्सला थिटा किती असणार आहे 36, कारण की विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल घ्यायचा आहे. 4 किलोमीटरच्या फोर्सला इथं बघितला तुम्ही 36 घ्यायचं नाही, कारण की हा फोर्स विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल इथून 36 + 36 72, इथून 72 डिग्री काय करायचं अँगल घ्यायचा. ओके, सो थिटा किती किती 72 येईल आणि ह्याला काय असणार आहे 72 डिग्री असणार आहे, कारण की इथून थिटा विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल हा घ्यायचा. त्याप्रमाणे काय करा सगळे फोर्स रिझॉल्व्ह करा. समेशन एफ एक्स ची व्हॅल्यू ह्यामध्ये पुट केल्यानंतर तुम्हाला 13.47 किलोमीटर येईल, ती पॉझिटिव्ह येईल. समेशन एफ वाय जे सगळे फोर्स रिझॉल्व्ह केल्यानंतर व्हर्टिकल कंपाऊंड जे येतील ते सगळे एकत्र घ्या, त्याची व्हॅल्यू येईल तुम्हाला 9.23, ही पण पॉझिटिव्ह येईल. ओके, या दोन व्हॅल्यू पुट करा टू फाइंड रिझल्टंट. रिझल्टंट आर इज इक्वल टू सम इन स्क्वेअर रूट समेशन एफ एक्स स्क्वेअर प्लस समेशन एफ वाय स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करा, तुम्हाला रिझल्टंट मिळेल 16.33 किलोमीटर. ओके, आता ह्या रिझल्टंटचं डायरेक्शन फाइंड आउट करण्यासाठी की कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे, तर त्यासाठी टॅन थिटा इज इक्वल टू समेशन एफ वाय अपॉन समेशन एफ एक्स 9.23 डिवाइड बाय 13.47. ओके, किती 0.6852. आता हे 6852 जे आहे ते असे ते आपल्याला काय करायचं टॅन इनवर्स करायचं थिटा फाइंड आउट करण्यासाठी. सो टॅन इनवर्स त्यासाठी काय करा विद्यार्थ्यांनी शिफ्ट आणि टॅन प्रेस करून ती जी व्हॅल्यू आहे 0.6852, ओके, ती ब्रॅकेटमध्ये पुट करून तुम्ही काय करा कॅल्सीमध्ये पुट केल्यानंतर तुम्हाला अँगल मिळेल 34.41 डिग्री किंवा 42 डिग्री मिळेल. ओके, त्याप्रमाणे थिटा काय करायचं फाइंड आउट करून घ्यायचा. आता तो जो रिझल्ट आहे कोणत्या क्वाड्रंटमध्ये फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला समेशन एफ एक्स आणि समेशन एफ वाय चा जो काय साइन आहे ते बघायचे. आता ह्यामध्ये प्लस 13.47 आलेला आहे, म्हणजे 13.47 9.23 म्हणजे दोन्ही व्हॅल्यू काय प्लस पॉझिटिव्ह आहेत. सो दोन्ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह असतील तर रिझल्टंट जो असणार आहे तो काय असणार नेहमी पहिल्या क्वाड्रंटमध्ये असणार आहे. ओके, सो समेशन एफ एक्स अँड समेशन एफ वाय आर पॉझिटिव्ह, रिझल्टंट आर इन फर्स्ट क्वाड्रंट शो. ओके, शो पोझिशन ऑफ आर. त्याप्रमाणे काय करायचं पोझिशन ऑफ आर आपण काय केल्या फर्स्ट क्वाड्रंटमध्ये काय केले ते शो केलेलं आहे. ओके, आणि अँगल किती असणार आहे त्याचा 34.42, इथून 34.42 वरती काय असणार आहे तो अँगल असणार आहे रिझल्टंट 16.33 किलोमीटरचा. ओके, तो काय करायचा आपल्याला सेव्ह करायचा आहे. ओके, त्याप्रमाणे हे दाखवायचं आहे आणि ह्याप्रमाणे एक्झाम्पल काय करायचं आहे सॉल्व्ह करायचं आहे. याच्या पुढे काय करायचं आपल्याला नेक्स्ट लेक्चरला रिझल्टंट ऑफ कोप्लेनर नॉन कॉन्करंट फोर्स स्टीम या संदर्भातील थेअरी पार्ट बघायचा आहे किंवा त्या संदर्भातील एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. ओके.